नमस्कार। गेल्या 2 दिवसापासून नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये पाणीच पाणी झालेलं आहे। सांगायचे झाले तर मांजरा नदी पात्रातील आसपासच्या गावांना धोक्याची पातळी ओलांडली असल्याने प्रशासनाने या ठिकाणी सतर्कतेचा इशारा दिला होता। सोबतच या परिसरातील अनेक गावांना आजूबाजूला देगलूर तालुक्यातील काही गावांना सुद्धा नागरिकांना स्थलांतर सुद्धा करण्यात आले। मात्र सगरोळी येथील मांजरा नदी पात्रा शेजारील असलेल्या या सगरोळी गावाला आज 1983 नंतरची पूर परिस्थिती पाहायला मिळाली। आपण जर पाहिलं तर माझ्या अगदी पाया शेजारी मांजरा नदीचं पाणी ह्या रस्त्यावर आलेलं आहे आणि देगलूर बिलोली हा रस्ता हा रात्रीपासून बंद झालेला आहे। त्यामुळे आपण जर पाहिलं तर मांजरा नदीचे पात्र एवढं भलं मोठं असताना ह्या मांजरा नदी पात्रातील पाणी आज सगरोळी गावाच्या येशीपर्यंत आलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी गावाचा परिसरात आलेलं पाणी पाहण्यासाठी गावातील नागरिकांची या ठिकाणी मोठी गर्दी दिसून येत आहे। सोबतच या मांजरा नदी परिसरात असलेल्या अनेकांच्या घरामध्ये सुद्धा हे पाणी शिरलेलं आहे आणि त्या घरातील संसारोपयोगी साहित्य म्हणा का या ठिकाणचे जे काही आडत दुकान असतील याच्या दुकानातले माल गेलेला आहे। सोबतच या परिसरातील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाले आहे। त्यामुळे आपण जर या ठिकाणी पाहिला तर हा आजपर्यंतच्या गेल्या 40 ते 42 वर्षातला हा सर्वात मोठा महापूर ह्या सगरोळी गावाला आलेला आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे आज माझ्या जर पाठीमागं पाहत असाल तर जिकडे पाहाल तिकडे नजर जाईल तिथवर आपल्याला पाणी दिसत आहे आणि मोठ्या प्रमाणात या पावसाच्या या ठिकाणी पाण्याला मोठा वेग दिसून येते। या ठिकाणी निजाम सागरचे या ठिकाणी दरवाजे खोलण्यात आले असल्यामुळे मोठ्या प्रमाणात जरी पाणी येत असलं तरी या निजाम सागरासोबतच अनेक नद्यांचे सुद्धा जे मांजरा नदीशी जोडलेले आहेत त्यांचं सुद्धा पाणी ह्या मांजरा नदी पात्राला सोडलेलं आहे। आपल्यासोबत या ठिकाणी काही नागरिक आहेत जे गावातले नागरिक आहेत की जे पुराचं पाणी पाण्यासाठी आलेले आहेत। या ठिकाणी आपल्यासोबत काही गावातील नागरिक आहेत, युवक आहेत। हे मोठ्या प्रमाणामध्ये जे गावाच्या येशीला पाणी आलेलं आहे, जे गावाची येशी म्हणतात, या ठिकाणी मारुतीचं मंदिर आहे आणि महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा आहे। या परिसरामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात आले असल्यामुळे गावातील नागरिक या ठिकाणी पाणी पाहण्यासाठी आले। आपल्यासोबत या ठिकाणी गंगाराम पाटील आहेत। पाटील, काय सांगाल, आपल्या गावाला येशीपर्यंत पाणी आलेलं आहे, काय सांगाल? शेतीचा अतोनात नुकसान झालंय, 1 गुंठाही उरला नाही। शेतकरी जवळजवळ अधार्जिल झाला, काहीच नाही शिल्लक। लई नुकसान झालं शेतकऱ्याचं। पाणी शिवून सोयाबीन पुरा वाया गेला। एवढं पाणी कधी पाहिलं होतं? नाही, 83 शिवाय पाहिलं नव्हतं। हे पहिली बार 43 वर्षात पहिली बार पाणी। 43 वर्षामध्ये 43 वर्षात पहिली बार पाणी एवढा मोठा। याच्यापेक्षा मोठं होतं का? हे पाणी मोठं आहे का? 83 मोठा होता, पण हे या आताचा नुकसान जास्त आहे। नुकसान जास्त पुढं पूल झाल्यामुळं या वेळेस नुकसान जास्त आहे शेतकऱ्याचं। 83 पेक्षाही जास्त नुकसान आहे। बरोबर। या ठिकाणी पाहू शकता की या ठिकाणी 83 ला महापूर जरी आला होता मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालं नव्हतं। त्यामुळे आताच्या ह्या पावसामुळे, या महापुरामुळे शेतकऱ्यांचं 83 पेक्षा मोठं नुकसान झालेलं आहे असं या ठिकाणी सांगत आहेत। आपल्यासोबत गावातील अजून नागरिक आहेत, बीडीमोल आहेत, काय सांगाल? आपल्या सगळीमध्ये एवढं पूर आतापर्यंत 42 वर्षापासून आलेलं नाही, पण होळ आणि नदी एकत्र मिसळून पूर्ण शेताची नाजूक पूर्ण पीक गेलेलं आहे आणि 2 दिवसापासून त्या पिकामध्ये पाणी वाहत आहे आणि एक बी काहीच शेत राहिलं नाही। नक्कीच प्रशासनाने या ठिकाणच्या परिसरातल्या झालेल्या नुकसानीची पाहणी करावी, दखल घ्यावी, तात्काळ पंचनामे करावेत आणि अशी मागणी या ठिकाणी नागरिकांची आहे। आपल्यासोबत गावातले काही युवक सुद्धा आहेत, काय सांगणार, काय बोलणार आहेत? आमच्या गावामध्ये पूर्ण पाणी शिरलंय बघा, सगळं मारुतीपर्यंत आलेलं आहे पाणी। आतापर्यंत एवढं पाणी आलं नव्हतं, भरपूर नुकसान झाले, काही जणांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे। प्रशासन याला तात्काळ दखल घेऊन काहीतरी मदत करावी बघा, प्रशासनाला विनंती आहे।
नक्कीच प्रशासनानं आता या ठिकाणी आलेल्या महापुराची जर अवस्था पाहिली तर तात्काळ पंचनामे करावेत। या ठिकाणच्या नदीकाठच्या परिसरातल्या अनेक लोकांच्या घरांमध्ये पाणी घुसल्यामुळे संसारोपयोगी साहित्याचं मोठं नुकसान झालेलं आहे। या ठिकाणी बाजूलाच एक आडत दुकान होती, त्या आडत दुकानामध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे। अशा पद्धतीने या ठिकाणच्या परिसरामध्ये घरासह अनेक व्यापाऱ्यांच्या दुकानासुद्धा मध्ये पाणी गेलेलं आहे। त्यामुळे प्रशासन या ठिकाणी सगरोळी गावामध्ये आणि या मांजरा नदी परिसरातल्या पट्ट्यामध्ये झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून त्या ठिकाणी मदत जाहीर करावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे। कॅमेरामॅन देवदास कोंडाळे सोबत यादव लोकडे, सगरोळी, बिलोली। मांजरा नदीच्या पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग खूप मोठ्या प्रमाणात झाला असल्यामुळे सगरोळी गावातील काही म्हणजे सखल भागामध्ये थोडं 8-9-10 घरामध्ये पाणी साचलेलं आहे। तसेच काही एका दुकानामध्ये सुद्धा पाणी साचलेलं आहे। त्याची प्राथमिक आपण या ठिकाणी पाहणी केलेली आहे। पंचनाम्याचं काम करून आपण नैसर्गिक आपत्तीच्या शासन निर्णयाप्रमाणे त्यांना मदत करू।